आपण लास्ट लेक्चर मध्ये एक शेवटचा पॉइंट बघितला होता, न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन आणि न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन यांच्यामधले काही डिस्टिंक्शनचे पॉइंट्स आपण बघितलेले होते. सो पहिला पॉइंट ह्याच्यामध्ये काय होता या डिस्टिंक्शन मध्ये, तर दोघांच्या डेफिनेशन होत्या. न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय आणि न्यूक्लिअर फिशन म्हणजे काय. आपण हे बऱ्याच वेळा ह्या टॉपिक मध्ये फिजन आणि फ्युशन रिॲक्शन बद्दल बघितलेलं आहे. बऱ्याच वेळा ते पॉइंट्स आपले झालेत आणि दोघांचं एक एक एक्झाम्पल आपण बघितलं पुढच्या पॉइंट मध्ये. तिसरा पॉइंट आपल्याला काय सांगत होता याच्यामध्ये, तर न्यूक्लिअर फ्युजन मध्ये न्यूक्लिअर फिशन पेक्षा 4 पट जास्त एनर्जी रिलीज केली जाते, असा एक पॉइंट आपण तिसरा डिस्टिंक्शनचा बघितलेला होता. नंतर चौथा पॉइंट डिस्टिंक्शन मध्ये काय होतं, तर न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन जे आहेत त्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन साठी टेम्परेचर आणि प्रेशर खूप जास्त लागत असतं. म्हणजे त्या न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनच्या कंडिशनच अशा आहेत की त्या फ्युजनच्या रिॲक्शन ह्या हायर टेम्परेचर आणि प्रेशरला होत असतात. आणि फिशन रिॲक्शन साठी मात्र एकच कंडिशन काय आहे, तर त्या फिशन रिॲक्शन मध्ये जो प्रोजेक्टाईल वापरलेला असतो तो प्रोजेक्टाईल की म्हणजेच आता न्यूट्रॉन म्हणून तिथं प्रोजेक्टाईल समजा जर वापरलेला असेल तर तो हायली एनर्जेटिक न्यूट्रॉन ऍज अ प्रोजेक्टाईल इथं फिशन रिॲक्शन साठी गरजेचा आहे. मग पाचवा पॉइंट काय होता बघा, आता इथून आपण चालू करूया. वाटतं आपण 4 पॉइंट बघितलेले आहेत, हा 5वा पॉइंट आपण हो आजच्या लेक्चर आपण इथून चालू करू. सो दिस इज 5th पॉइंट. द प्रिन्सिपल ऑफ दिस टाइप ऑफ रिॲक्शन इज युज्ड इन हायड्रोजन बॉम्ब. म्हणजे हे कुठलं प्रिन्सिपल आहे, हायड्रोजन बॉम्ब जो आपल्याला माहिती आहे हायड्रोजन बॉम्ब, हा हायड्रोजन बॉम्ब तयार करण्यासाठी न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शनचं प्रिन्सिपल तिथं यूज केलेलं आहे. आणि फिशन मध्ये काय पॉइंट आहे बघा, द प्रिन्सिपल ऑफ दिस टाइप ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन इज युज्ड इन ॲटम बॉम्ब अँड न्यूक्लिअर रिॲक्टर. म्हणजे ॲटम बॉम्ब आपल्याला माहिती आहे की जो अमेरिकेनं जपानवरती टाकलेला होता तो बॉम्ब, तर तो जो ॲटॉमिक बॉम्ब आहे तो बॉम्ब तयार करण्यासाठी ॲटॉमिक फ्युशनचं प्रिन्सिपल वापरलेलं असतं. त्याचबरोबर न्यूक्लिअर रिॲक्टर जे आहेत अणुभट्ट्या, त्या अणुभट्ट्यांमध्ये सुद्धा न्यूक्लिअर फिशनचंच प्रिन्सिपल वापरलं जातं. म्हणजे अणुभट्ट्या म्हणजे आपल्याला माहित आहे की जिथं अणु ऊर्जेपासून विद्युत निर्मिती केली जाते असे प्रकल्प. एका लास्ट लेक्चरला मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रकल्पांची नावं सुद्धा सांगितलेली होती. 6th पॉइंट, these nuclear reactions are used to derive energy from stars. म्हणजे हे जे फ्युजन रिॲक्शन आहेत त्या फ्युजन रिॲक्शनचा वापर करून वेगवेगळे जे स्टार्स आहेत आपल्या गॅलेक्सी मधले वगैरे त्यांच्यापासून मिळणारी एनर्जी आहे ती किती प्रमाणात वगैरे एनर्जी त्यांच्यावरती तयार होते वगैरे हे प्रेडिक्ट करण्यासाठी ह्या फ्युजन रिॲक्शनचं प्रिन्सिपल वापरलं जातं. नेक्स्ट फिशन मध्ये काय पॉइंट आहे बघा, these nuclear reactions are used to generate heat energy and electricity. ह्या न्यूक्लिअर फिशनच्या जे रिॲक्शन आहेत ह्या रिॲक्शन्स कुठं वापरले जातात, तर आपल्याला हीट एनर्जी मिळवण्यासाठी आणि इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी ह्या फिशन रिॲक्शनचा यूज केलेला असतो. ओके, नेक्स्ट लास्ट पॉइंट न्यूक्लिअर फ्युजन साठी, दिस टाइप ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन्स वॉज डिस्कवर्ड बाय हॅन्स बीथ इन 1930. म्हणजे न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन कोणी पहिल्यांदा सांगितल्या किंवा कोणी त्याचा पहिल्यांदा अभ्यास केला ते सांगितलं तर सायंटिस्टचं नाव आहे हॅन्स बेथ इन 1930, 1930 साली सांगितलेलं आहे. आणि न्यूक्लिअर फिशन साठी काय बघा, दिस टाइप ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन्स वॉज डिस्कवर्ड बाय ओटो हॅन अँड एफ स्ट्रॅसमॅन इन 1938. हा ज्यावेळी आपण पॉइंट न्यूक्लिअर फिशनचा सुरुवात केलेला होता त्यावेळी सुद्धा आपण हे डिस्कस केलेलं होतं की ह्या न्यूक्लिअर फिशनच्या जे रिॲक्शन आहेत त्या पहिल्यांदा कोणी स्टडी केलं ह्या रिॲक्शनचा किंवा कोणी पहिल्यांदा हे सांगितलं की ह्या प्रकारचे रिॲक्शन डिस्कवर केलेले आहेत, तर ते आहेत ओटो हॅन आणि एफ स्ट्रॅसमॅन. सो हे 7 पॉइंट आपण बघितले. या 7 पॉइंट मध्ये आपल्याला आपण काय बघितलं तर न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन आणि न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन यांच्यामध्ये काय दोघांच्या मध्ये वेगळेपण आहे. आता
नेक्स्ट पॉइंटला बघूया आपण. सो नेक्स्ट पॉइंट आहे टॉपिकचा आपला यूज ऑफ युरॅनियम, थोरियम अँड प्लुटोनियम फॉर ॲटॉमिक एनर्जी इन न्यूक्लिअर रिॲक्टर. म्हणजेच युरॅनियम, थोरियम आणि प्लुटोनियम हे 3 एलिमेंट्स वापरून आपण ॲटॉमिक एनर्जी कशी मिळवू शकतो किंवा तयार करू शकतो हे आपण ह्या पॉइंट मध्ये बघणार आहे. बघा आता ह्या पॉइंट मध्ये काय सांगितलंय, इथून चालू करूया. द ॲव्हरेज पर्सन लिव्हिंग इन मॉडर्न सोसायटी हॅज इन्क्रीज स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. दिस स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग इज मेनली बेस्ड ऑन लॅविश यूज ऑफ एनर्जी. इथं काय सांगितलंय तर आता सध्या ह्या काळामध्ये काय झालंय, आपले प्रत्येकाचं लाईफस्टाईल खूप मॉडर्न व्हायला लागलेलं आहे. आणि या मॉडर्न लाईफस्टाईल मुळे काय होते तर आपल्याला जास्तीत जास्त एनर्जी प्रत्येक व्यक्तीला किंवा इव्हन प्रत्येक घराला एनर्जीची जी गरज आहे ती एनर्जीची गरज आता वाढत चाललेली आहे प्रत्येक कुटुंबाची किंवा प्रत्येक व्यक्तीची. कारण जे जे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट किंवा नवीन उपकरणं किंवा काय जे शोध लागतायत ह्या सगळ्या गोष्टींसाठी गरज कशाची आहे तर इलेक्ट्रिसिटीची. मग गेल्या 20-30 वर्षाचा विचार केला आणि आता समजा 2021 आणि समजा 1990 ह्या 30 वर्षापूर्वीचा जर काळ विचारात घेतला तर आपल्याला काय बघायला मिळेल की इलेक्ट्रिसिटीवरती चालणाऱ्या उपकरणांची संख्या खूप वाढलेली आहे. त्याचबरोबर रेल्वेचं सुद्धा विद्युतीकरण होत आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या रेल्वेज आता आपल्याकडे बऱ्यापैकी भारतामध्ये काम चालू आहे सगळीकडं रेल्वेच्या विद्युतीकरणाचं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी उपकरणं इलेक्ट्रिसिटीवरती चालणारी यांची संख्या सुद्धा खूप प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजेच काय झालंय तर पर पर्सन विजेची गरज आहे ती खूप वाढत चाललेली आहे. म्हणजेच आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढते आणि हे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आपलं वाढते ह्याच्यातून काय होते तर एनर्जीचा म्हणजेच इलेक्ट्रिसिटीचा यूज प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. This the traditional ways of getting energy fails to fulfill the increasing demand and hence nuclear energy is a need of time. मग आता इथपर्यंत बघा जुन्या काळामध्ये आपण इलेक्ट्रिसिटी किंवा एनर्जी मिळवण्याचे जे जे मार्ग होते, जर खूप जुना म्हणजे आपला एकदम सिंपल मार्ग बघितला तर काय लाकडापासून लाकड जाळून त्याच्यापासून आपण हीट तयार करतो किंवा नंतर मग आपले हे जे पेट्रोलियम पदार्थ आहेत रॉकेल असेल वगैरे ह्यांच्यापासून आणि हे सगळ्या पद्धती नंतर हायड्रो इलेक्ट्रिक प्लांट आले म्हणजे पाण्यापासून आपण वीज निर्मिती करतोय पवन ऊर्जा वगैरे हे सगळं आहे. पण वाढती गरज विजेची गरज किंवा एनर्जीची गरज इतकी आहे की ती एवढी वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे जे ट्रॅडिशनल वेज आहेत एनर्जी मिळवण्याचे हे काय तिथं थोडेसे तोकडे पडू लागलेले आहेत. मग ह्याच्यावरती पर्याय म्हणून काय तर न्यूक्लिअर एनर्जी ह्या सगळ्यांवरती एक चांगला पर्याय म्हणून पुढे आलेला आहे की जो कमीत कमी वेळेमध्ये किंवा कमीत कमी काय म्हणूया रिॲक्ट ह्याच्यामध्ये रिॲक्टिंग मटेरियल मध्ये आपल्याला जास्तीत जास्त काय देते तो एनर्जी प्रोव्हाइड करतोय. मी एका लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की 1 ग्रॅम युरॅनियम पासून किती एनर्जी मिळते आणि तेवढी एनर्जी मिळवण्यासाठी किती कोळसा जाळावा लागतो किंवा किती ऑइल पेट्रोलियम पदार्थ आपल्याला खर्च करावे लागतात. सो अशा पद्धतीनं ही जी न्यूक्लिअर एनर्जी आहे ही आपल्या भविष्याच्या एनर्जीच्या सगळ्या गरजा भागवू शकते. नेक्स्ट पॉइंट. The atomic energy has mainly positive properties such as बघ आता ह्या atomic energyच्या काही आपण प्रॉपर्टीज गुणधर्म बघूया. टू वे इन द बॅलन्स. सो ही पहिली प्रॉपर्टी आपण बघितली. काय सांगितलं टू वे इन द बॅलन्स. नेक्स्ट कॉस्ट इज कम्पेरेबल विथ ट्रॅडिशनल सोर्सेस और इवन लेस दॅन दॅट ऑइल और गॅस. ह्या न्यूक्लिअर एनर्जीचा किंवा सॉरी ह्या ॲटॉमिक एनर्जीचा आपण जर ह्याचा खर्च बघितला किंवा ह्याच्यासाठी खर्च होणारे पैसे म्हणजे कॉस्ट किंमत ह्याची जर बघितली आपल्याला ही एनर्जी मिळवताना लागणारी तर ही जी ऑइल आणि गॅस ह्यांच्यापासून एनर्जी मिळवण्यासाठी लागणारी जी कॉस्ट आहे ह्याच्यापेक्षा खूप कमी आहे. म्हणजे थोडक्यात एक स्वस्त पर्याय हा आहे.
ॲटॉमिक एनर्जी. नेक्स्ट, कंपॅरेटिव्हली लेस पोल्युशन. आपण बघतोय की जिथं कोळशापासून वीज निर्मिती केली जाते अशा प्लांट्स मध्ये म्हणजे औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये होणारं प्रदूषण, त्याचबरोबर जर पाण्यापासून प्लांट आहेत तिथं काय होतं, ते पाणी पुन्हा काय केलं जातं, म्हणजे एकदा वापरलेलं पाणी ते पुन्हा सोडून दिलं जातं किंवा ते बऱ्याच वेळ प्रवाहित करून मग पुन्हा वापरलं जातं किंवा लांब सोडलं जातं. सो पाणी तिथं खर्च होते. औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये प्रदूषण खूप जास्त होते, कारण कोळसा जाळायचा साहजिक त्यातून खूप धूर तयार होणार आहे. त्याचबरोबर जिथं ऑइल म्हणजे पेट्रोलियम पदार्थ वापरून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते तिथे सुद्धा काय होते, प्रदूषणाची खूप गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. मग हे जे ॲटॉमिक एनर्जी आहे किंवा न्यूक्लिअर एनर्जी जी आहे ह्याच्यामधून ही तयार करताना ही एनर्जी काय होते, तर प्रदूषणाची समस्या इथं खूप कमी, इव्हन नाही असं म्हटलं तरी चालेल, प्रदूषण होत नाही किंवा जरी होत असेल तर अत्यंत कमी प्रमाणात प्रदूषण इथं होतंय. सो हा एक इको फ्रेंडली पर्याय एनर्जी मिळवण्यासाठीचा आहे. सो हे 2-3 गोष्टींचा जर विचार केला, ह्या कॉस्ट इफेक्टिव्हनेस किंवा लेस कंपॅरेटिव्हली लेस पोल्युशन दॅन ट्रॅडिशनल सोर्सेस, तर ही जी न्यूक्लिअर एनर्जी आहे किंवा ॲटॉमिक एनर्जी आहे ही आपल्या फ्युचरचा एनर्जीचा सोर्स महत्वाचा असणार आहे. आणि हे कोळशाचे साठे असेल किंवा पेट्रोलियम पदार्थांचे साठे हे भविष्यामध्ये काय होणार आहेत, हे संपणारे आहेत. सो भविष्यामध्ये ते आपल्यासाठी उपलब्ध नसणार आहेत एनर्जी निर्माण करण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला ही जी न्यूक्लिअर एनर्जी किंवा ॲटॉमिक एनर्जी आहे हाच एक सेफर मार्ग आहे की जो आपल्याला भविष्यामधल्या एनर्जीच्या गरजा पूर्ण करू शकतो. Next, the energy given out during nuclear reactions and which facilitates its use for mankind is known as atomic or nuclear energy or power. आता इथे काय म्हटले बघा, न्यूक्लिअर रिॲक्शन्स मधून निर्माण होणारी जी एनर्जी आहे आणि ती एनर्जी आपण आपल्या म्हणजे मानवाच्या गरजेसाठी आपण वापरतोय, ह्यालाच काय म्हटलेलं आहे, तर ॲटॉमिक किंवा न्यूक्लिअर एनर्जी किंवा ॲटॉमिक और न्यूक्लिअर पॉवर असं म्हटलेलं आहे. म्हणजे न्यूक्लिअर रिॲक्शन्स मधून निर्माण होणारी एनर्जी की जी मानवी वापरासाठी घेतलेली आहे तिलाच आपण ॲटॉमिक किंवा न्यूक्लिअर पॉवर असं म्हणतो. Generally, it is obtained from fusion reactions as it can be controlled so that a chain reaction occurs without a disaster explosion. बघा, आता ही जी ॲटॉमिक एनर्जी मिळवायची आहे, आता ॲटॉमिक रिॲक्शनचे किंवा न्यूक्लिअर रिॲक्शनचे 2 प्रकार, न्यूक्लिअर फिशन आणि न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन्स. मग ह्यापैकी न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन जी आहे ती रिॲक्शन वापरून आपण कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर मध्ये किंवा कंट्रोल्ड कंडिशन्स मध्ये आपण ही फिशनची रिॲक्शन करू शकतो आणि त्या रिॲक्शन्स मधून एनर्जी मिळवू शकतो. आपण बघितलं की न्यूक्लिअर फिशनचं प्रिन्सिपल वापरून ॲटॉमिक बॉम्ब तयार केलेला आहे, पण ॲटॉमिक बॉम्ब हा काय आहे, तर अनकंट्रोल्ड रिॲक्शनचा एक प्रकार आहे. कारण एकदा ॲटॉमिक बॉम्ब टाकला की तो किती नुकसान करतो किंवा जेवढं जास्तीत जास्त नुकसान करेल तेच एक बघत असतात. मग ते काय, तर डिझास्टर्स पर्पज साठी तो वापरलेला आहे. म्हणजे ती रिॲक्शन जी आहे, ॲटॉमिक बॉम्ब आपण ज्यावेळी एखाद्या समजा युद्धामध्ये वापरलेला असेल त्यावेळी तिथं अनकंट्रोल्ड रिॲक्शन होतं. आणि आपण बघितलेलं होतं लास्ट लेक्चरला की ह्या ज्या फिशन रिॲक्शन असतात ह्या एक प्रकारच्या चेन रिॲक्शन्स असतात. प्रत्येक स्टेप्स मधून नवीन नवीन प्रोजेक्टाइल्स म्हणजेच न्यूट्रॉन तयार होत असतात आणि ते न्यूट्रॉन्स नवीन न्यूक्लियस वरती बंबार्ड होत असतात आणि रिॲक्शन पुढं कंटिन्यू होत असते. म्हणजे ह्या फिशन रिॲक्शन एक प्रकारच्या चेन रिॲक्शन्स आहेत. पण आपल्याला जर डिझास्टर्स पर्पज साठी ते वापरायचे असतील फिशन रिॲक्शन तर तिथं अनकंट्रोल्ड चेन रिॲक्शन्स असते. म्हणजे ती रिॲक्शन कंट्रोल करण्याची गरजच नसते, जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं नुकसान त्या ॲटॉमिक बॉम्ब मधून करायचं असतं. पण जर आपल्याला पीसफुल पर्पजेससाठी किंवा चांगल्या हेतून जर ह्या न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन्स करायच्या असतील तर तिथं मात्र आपल्याला कंट्रोल्ड चेन रिॲक्शन्स कराव्या लागतील. म्हणजे हे जे फिशनच्या रिॲक्शन्स आहेत ह्या कंट्रोल मध्ये ठेवणं गरजेचं आहे. मग
थोडक्यात काय म्हणू आपण की हे जे न्यूक्लिअर फिशन रिॲक्शन आहेत यांच्यामधून निर्माण होणारी एनर्जी जर आपल्या मानवी गरजेसाठी वापरायची असेल तर आपल्याला त्या फिशन रिॲक्शन कंट्रोल्ड ऍटमॉस्फिअर मध्ये किंवा कंट्रोल्ड कंडिशन मध्ये करावे लागतील की जेणेकरून ती जी चेन रिॲक्शन आहे फिशन रिॲक्शनची ती कंट्रोल मध्ये राहणार आहे. ओके, सो हे बेसिक काही इंट्रोडक्शनचा पॉइंट आहे ह्याचा. नेक्स्ट आता बघू, आता काय आपल्याला इथं ऍप्लिकेशन्स बघायचे आहेत ह्या न्यूक्लिअर किंवा ऍटॉमिक एनर्जीचे. ऍप्लिकेशन्स ऑफ रेडिओ आयसोटोप्स ऍज अ ट्रेसर. बघा पहिला इथं त्याचा एक ऍप्लिकेशन आपण बघतोय. विथ द रेडी अवेलेबिलिटी ऑफ रेडिओ आयसोटोप्स मेनी ऍप्लिकेशन्स आर नोन अँड द नंबर ऑफ इन्क्रीजिंग and number is increasing day by day. आता रेडिओ आयसोटोप म्हणजे काय हे अगोदर सांगतो. आता आपल्याला माहित आहे की बऱ्यापैकी एलिमेंट्सचे वेगवेगळे आयसोटोप्स आहेत. आयसोटोपचे डेफिनेशन वगैरे तुम्हाला माहिती आहे. सो आता हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत. कुठले कुठले तर H1 H2 आणि H3 म्हणजे हे जे आपल्याकडे मी तुमच्याकडे लिहिलेले आहे ते काय 3 हायड्रोजनचे आयसोटोप आहेत. म्हणजे हे जो पहिला आयसोटोप आहे की जिथं हायड्रोजनचं मास 1 एवढा आहे त्याला आपण त्याचं नाव प्रोटियम आहे. हा जो दुसरा आहे तिथं हायड्रोजनचं मास 2 एवढा आहे त्याचं नाव ड्यूटेरियम आहे. आणि हा जो तिसरा इथं लिहिलेला आहे तो आहे ट्रिटियम आणि तिथं हायड्रोजनचं त्या आयसोटोपचं मास आहे 3. प्रत्येक वेळी ॲटॉमिक नंबर सेमच राहणार आहे 1 1 1 तिघांचा, पण मास काय होते बदलत जाते. सो हे झाले 3 आयसोटोप्स. आता बऱ्याचशा मूलद्रव्यांच्या बाबतीमध्ये काय असतं, हे जे आयसोटोप्स असतात ह्यापैकी काही आयसोटोप समजा एखादा आयसोटोप काय असतो यांचा रेडिओ ऍक्टिव्ह असतो. मग रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप म्हणजेच इथं जे रेडिओ आयसोटोप हे जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ काय तर एखाद्या एलिमेंटचा रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप म्हणजेच रेडिओ आयसोटोप. आणि हे असले रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स त्यांचे आपण बघतोय किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा यूज केलेला आहे बऱ्याचशा गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी. सो हे लक्षात ठेवा, रेडिओ आयसोटोप म्हणजे काय एखाद्या एलिमेंटचा रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवणारा आयसोटोप असेल. मग ऑक्सिजनचे 3 आयसोटोप तुम्हाला माहित आहेत. सांगा बरं ऑक्सिजनचे आयसोटोप कोणाला माहित आहे? चॅटबॉक्स मध्ये जरी उत्तर दिलं तरी चालेल किंवा अनम्यूट व्हा आणि उत्तर द्या. ऑक्सिजनचे आयसोटोप्स 3 आहेत. कोणते कोणते सांगा. तिघांच्या मास मध्ये फरक आहे. कोण सांगते? ऑक्सिजनचे 3 आयसोटोप्स. येत असेल तर सांगा लोक. सिंपल आहे तो, आपण बऱ्याच वेळा ते बघितलेलं आहे. दीपाली साबळे आहेत का? हो सर. येत असेल तर द्या आन्सर दीपाली. ऑक्सिजनचे आयसोटोप्स पण स्नेहल धर्मे आहे का? ऑक्सिजन 16, 17 आणि 18 असे 3 ना? हा ओके बरोबर. सो सांगितलं तुम्ही मास ऑक्सिजनचं 16, 17 आणि 18 असे 3 आयसोटोप्स आहेत. ओके, मग ह्या 16, 17 आणि 18 ह्यापैकी O18 जो आहे तो ट्रेसर म्हणून बऱ्याच ठिकाणी यूज केलेला आहे. आपण त्याचे ऍप्लिकेशन्स पुढे बघणार आहोत. सो लक्षात घ्या, रेडिओ आयसोटोप म्हणजे काय एखाद्या एलिमेंटचा असा आयसोटोप्स की जो रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवत असतो. आणि असा रेडिओ ऍक्टिव्हिटी दाखवणारा आयसोटोप वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स मध्ये वापरलेला आहे. नेक्स्ट, ओनली फ्यू टिपिकल एक्झाम्पल्स आर इन्क्लुडेड हिअर टू गिव्ह अँड डाटा आयडिया अँड इम्पॉर्टन्स ऑफ द व्हास्ट स्कोप ऑफ रिसेंट टेक्निक. मग इथं आता ह्या रेडिओ आयसोटोप्सचे बरेचसे ऍप्लिकेशन्स किंवा बरेचसे यूज आहेत, पण त्यातले काही ठराविक इथं आपण डिस्कस करणार आहोत. द यूज ऑफ
the use of labeled isotopes is the only method of understanding some critical problems in modern chemistry. मग हे जे लेबल्ड आयसोटोप्स आहेत त्यांचा यूज ते वापरून आपण ह्या म्हणजे आपल्या केमिस्ट्री मधले काही क्रिटिकल प्रॉब्लेम्स इथं म्हटले म्हणजे काय एखाद्या समजा मेकॅनिझम एखाद्या रिॲक्शनचं आपल्याला माहिती नसतं मग हे मेकॅनिझम वगैरे म्हणजे कोणता इलेमेंट कुठं जातोय वगैरे असं मेकॅनिझम मधले जे काही किचकट भाग आहेत एखादा प्रोडक्ट तयार होतो एखाद्या रिॲक्टंट पासून तो नेमका कसा तयार झाला मेकॅनिझम काय हे एकदम डिटेलमध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर तिथं काय केलं जातं ह्या रेडिओ आयसोटोप्सचा किंवा ट्रेसर टेक्निकचा यूज केला जातो द ऍप्लिकेशन्स सिलेक्टेड आर ग्रुप्ड अँड गिवन बिलो मग 4 प्रकारचे आपण इथं त्यांचे ऍप्लिकेशन्स बघतोय पहिला आहे केमिकल इन्व्हेस्टिगेशन स्ट्रक्चरल दुसरा आहे स्ट्रक्चरल डिटर्मिनेशन तिसरा आहे अनालिटिकल केमिस्ट्री म्हणजेच मेडिकल ऍप्लिकेशन्स आणि चौथा आहे एज डिटर्मिनेशन मध्ये मग ह्यातलं जे चौथं ऍप्लिकेशन आहे एज डिटर्मिनेशन साठी हे मला वाटतंय ह्याच्या अगोदर सुद्धा मला वाटतं BSc 1-2 मध्ये किंवा येऊन 11वी-12वी मध्ये हे एक दोनदा तुमचं झालेलं आहे सो तुम्ही ज्यावेळी शिकवेन तुम्हाला त्यावेळी कळेल जे हा पॉइंट ह्याच्या अगोदर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलेला आहे सो आपण हे 4 ऍप्लिकेशन्स आहेत एक एक त्यातला आपण डिटेलमध्ये बघूया ओके पहिलं ऍप्लिकेशन बघा आता कोणतं बघतोय आपण केमिकल यूज ऑफ रेडिओ आयसोटोप्स इन केमिकल इन्व्हेस्टिगेशन रेडिओ आयसोटोप्स जे आहेत ते केमिकल इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्यांचा कसा वापर केलेला आहे ते आपण इथे डिटेलमध्ये बघूया सो एक्झाम्पल घेतलेलं आहे इस्टरिफिकेशन रिॲक्शनचं इस्टरिफिकेशन रिॲक्शन could be studied with the help of tracer technique इस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणजे काय अशा रिॲक्शन्स की ज्याच्यामध्ये इस्टर तयार होणार आहे त्या रिॲक्शनचा प्रॉडक्ट इस्टर आहे अशी एखादी रिॲक्शन त्याला सो त्या रिॲक्शनला आपण इस्टरिफिकेशन रिॲक्शन म्हणते आणि ह्या इस्टरिफिकेशन रिॲक्शनचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ट्रेसर टेक्निक महत्वाची ठरत असते There was a dilemma that whether the water eliminated in the esterification reaction is formed from the OH of alcohol and H of acid or OH of acid and H of the alcohol. बघ आता मी तुम्हाला सांगितलं की इस्टरिफिकेशन रिॲक्शन ट्रेसर टेक्निक वापरून आपण स्टडी करणार आहोत मग ह्या ज्या इस्टरिफिकेशन रिॲक्शन होतात एखादी तर रिॲक्शन तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलंच आहे इस्टरिफिकेशन रिॲक्शन मध्ये काय होत असतं तर एक वॉटर मॉलिक्यूल तयार होत असतो प्रॉडक्ट म्हणून दुसरा सो हा जो वॉटर तयार झाला सिंपली आता ह्यात काय बघूया आपण H आणि OH असे 2 ग्रुप आहेत मग वॉटर तयार होण्यासाठी हे 2 ग्रुप समजा एकत्र आले असेल तर ह्या रिॲक्शनचे जे स्टार्टिंग मटेरियल आहे ह्या इस्टरिफिकेशन ह्या इस्टरिफिकेशन रिॲक्शनचे जे 2 रिॲक्टंट आहेत त्याच्यामध्ये एक आहे हा कार्बोझायलिक ऍसिड मॉलिक्यूल आणि हा दुसरा आहे अल्कोहोलचा मॉलिक्यूल म्हणजे आपण सिंपली असं म्हणू शकतो ऍसिड प्लस अल्कोहोल गिव्स इस्टर प्लस वॉटर अशी झाली इस्टरिफिकेशन रिॲक्शन ऍसिड आणि अल्कोहोल ह्या दोघांच्या रिॲक्शन मधून काय तयार होतं तर इस्टर आणि वॉटर तयार होतं अशी ही सिंपल रिॲक्शन आहे इस्टरिफिकेशनची मग ह्या रिॲक्शन मध्ये ह्या रिॲक्शनच्या मेकॅनिझम मध्ये किंवा हे कन्फ्युजन काय होतं तर हा जो H2 मॉलिक्यूल तयार होतोय हा नेमका कसा तयार होतोय म्हणजे ह्या H2 मध्ये जो एक H आणि OH आहे ते नेमके कुठून आलेले आहेत 2 ग्रुप्स हे H2 मध्ये असणारा H हा ऍसिड मधला H आहे का अल्कोहोल मधला H आहे आणि हा वॉटर मधला जो OH आहे तो OH ह्या COOH ग्रुप मधला आहे का ह्या अल्कोहोल मधला OH आहे म्हणजेच काय कळालं का काय इथं कन्फ्युजन काय होतं सुरुवातीला की H2 वॉटर जे ह्या रिॲक्शन मध्ये एक सॅड प्रोडक्ट तयार झालाय तो वॉटर तयार होताना एक H आणि
एक OH ग्रुप एकत्र आलेला आहे. मग हा H नेमका कुठून आला, म्हणजे अल्कोहोल मधून H आलेला आहे का ऍसिड मधून H आलेला आहे, आणि OH ग्रुप कुठून आला, हा OH मधून सॉरी ऍसिड मधून OH ग्रुप आलेला आहे का अल्कोहोल मधून, हे कन्फ्युजन होतं. मग हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी किंवा नेमकं ह्या मेकॅनिझम इस्टरिफिकेशन रिॲक्शनचं मेकॅनिझम अभ्यासण्यासाठी नेमका हा H2 कसा तयार होतोय, H आणि OH कुणाकडून येतोय, म्हणजे ह्या ऍसिड कडून कोण येतंय, H येतोय का OH, आणि अल्कोहोलच्या त्या मॉलिक्युल कडून H येतोय का OH, हे डिटेल मध्ये बघण्यासाठी काय केलं तर ह्या ट्रेसर टेक्निकचा यूज केला. मग काय केलं ह्याच्यामध्ये बघा, दिस रिॲक्शन इज स्टडीड by labeling oxygen as O18 in the alcohol CH2H. मग ह्यात काय केलं बघा, ट्रेसर टेक्निकचा यूज. हा जो अल्कोहोल आहे, मिथिल अल्कोहोल इथे घेतलेला CH3OH, ह्यातला जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन एक लेबल्ड ऑक्सिजन घेतलेला. लेबल्ड म्हणजे काय तर बघा, ऑक्सिजनचा जो 18 आयसोटोप आहे, हा बघा O18, हा इथं स्टार ज्या ऑक्सिजन वरती केलेला आहे, स्टारचं साइन दिसतंय आपल्याला. मिथिल अल्कोहोल मध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्यावरती असं स्टार लिहिलंय, म्हणजेच काय तर तो लेबल केलेला ऑक्सिजन आहे, म्हणजे तो O16 नाही. रेग्युलर किंवा नॉर्मल जो ऑक्सिजन आहे O16 तो नाही, तर तो कुठला ऑक्सिजन आहे, O18 आहे. आणि हे जे ऍसिड मधले दोन ऑक्सिजन आहेत COOH ग्रुप मधले, ते मात्र रेग्युलर ऑक्सिजन आहेत, म्हणजे त्यांचं मास आहे 16. म्हणजे ऍसिड मधले ऑक्सिजन आणि अल्कोहोल मधला ऑक्सिजन हे दोन आता काय आहेत, वेगळे वेगळे झाले. म्हणजे हा जो अल्कोहोल मधला ऑक्सिजन आहे त्याला आपण लेबल केलेलं, लेबल केले म्हणजेच काय केलंय तर O16 ऐवजी तो कोण आहे आता O18 असणार आहे. आणि असं लेबलिंग केलं आणि रिॲक्शन केले, एक ऍसिड घेतला, पुन्हा हा लेबल्ड मिथिल अल्कोहोलचा मॉलिक्यूल घेतला आणि रिॲक्शन झाली, पुढे प्रॉडक्ट्स तयार झाले. आणि आपल्याला तर पुढे काय समजतं ह्याच्यातून बघा, it was found that O18 goes into the ester, showing that the alcohol contributes H and acid the OH. म्हणजे बघा आता एक मिनिट इकडे बघा, हा जो लेबल केलेला किंवा स्टार केलेला हा जो ऑक्सिजन आहे O18, तो आता प्रॉडक्ट मध्ये आपल्याला कुठं दिसतोय, तर तो दिसतोय इस्टर ग्रुप मध्ये, हा RCH2COO, आणि इथं बघा स्टार दिसतोय आपल्याला. म्हणजे हा स्टार केलेला ऑक्सिजन सुरुवातीला कुठं होता, अल्कोहोल मध्ये होता, आणि रिॲक्शन ज्यावेळी पूर्ण झाली त्यावेळी हा लेबल केलेला ऑक्सिजन कुठं दिसतोय आपल्याला, इस्टर मध्ये दिसतोय. आणि वॉटर मधला ऑक्सिजन जो आहे तो नॉर्मलच ऑक्सिजन आहे, म्हणजे लेबल केलेला ऑक्सिजन कुठं गेलेला आहे, इस्टर ग्रुप मध्ये गेलाय. ह्याचाच अर्थ काय तर मिथिल अल्कोहोल जे आहे त्यातला CH3O हा ग्रुप आणि हा जो H आहे, हा हे दोन इथं काय झालं, हा बॉन्ड इथं ब्रेक झालाय, CH3O आणि H, म्हणजे हा मिथिल अल्कोहोलचा जो बॉन्ड आहे OH ग्रुप, हा O आणि H मध्ये ब्रेक झालेला आहे. सो ब्रेकिंग इथं झालं, म्हणजे अल्कोहोलनं H डोनेट केला आणि ऍसिडनं काय डोनेट केला इथं किंवा काय बाहेर टाकलं तर हा OH, आणि इथून H2O तयार झालं. म्हणजे H2O ह्याच्या इस्टरिफिकेशन रिॲक्शन मध्ये तयार झालं. ते कसं तयार झालं तर H फ्रॉम अल्कोहोल अँड OH फ्रॉम ऍसिड. सो हे दोघं H आणि OH एकत्र आले आणि हा H2O तयार झाला, आणि लेबल केलेला ऑक्सिजन कुठं दिसतोय, इस्टर मध्ये. म्हणजे हे जे कन्फ्युजन होतं इस्टरिफिकेशन रिॲक्शन मध्ये की H कोण देतोय, ऍसिड देतोय का अल्कोहोल, आणि OH कोण देतोय, हे आता इथे कन्फ्युजन दूर झालं. इथं कन्फर्म आपल्याला कळालं की H2O तयार होताना H हा अल्कोहोल पासून येतोय आणि OH ग्रुप हा ऍसिड मधून येत आहे. दिस डेमॉन्स्ट्रेशन gives clear cut idea about bond breaking in the acid and alcohol. In acid COH bond and in alcohol HO bond is broken. मग इथं ह्या ट्रेसर टेक्निक मुळे किंवा आयसोटोपिक लेबलिंग टेक्निक मुळे आपल्याला हे कळालं की ही जी हिस्टरिफिकेशन रिॲक्शन आहे ह्याच्यामध्ये OH ग्रुप हा ऍसिड मधून येतोय आणि H ग्रुप हा
अल्कोहोल मधून येतोय आणि हे दोघं मग वॉटर तयार करत आहेत. म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग कुठं होतंय ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला कळालं. अल्कोहोलच्या ग्रुपमध्ये बॉन्ड ब्रेकिंग होते ओ आणि एच मध्ये, म्हणजे एच आणि ओ चा बॉन्ड ब्रेक होतोय. आणि ऍसिड मध्ये बॉन्ड कुठला ब्रेक होतोय? कार्बन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड तयार होतोय. हा कार्बोझॅलिक ऍसिड ग्रुप आहे, सी डबल बॉन्ड ओ आणि हा त्याला अटॅच असणारा हा OH ग्रुप. सो असं आहे त्याचं स्ट्रक्चर. मग बॉन्ड ब्रेकिंग कुठे घडून येते? तर ह्या सी आणि ओ मध्ये घडून येते. आणि अल्कोहोल मध्ये कुठं होते? तर ह्या एच आणि ओ मध्ये होते. सो कोणते बॉन्ड्स ब्रेक होत आहेत आणि हा H2 कसं तयार होतं हे आपल्याला ह्या आयसोटोपिक लेबलिंग मुळे बघता आलं. सो हे झालं त्याचं पहिलं ऍप्लिकेशन. म्हणजे केमिकल इन्व्हेस्टिगेशन मध्ये ही लेबलिंग टेक्निक आपण कशी वापरतो ते इथं आपल्याला बघायला मिळालं. आता नेक्स्ट दुसरं ऍप्लिकेशन आपण बघूया, स्ट्रक्चरल डिटर्मिनेशन. So application of isotopic labeling in structural determination. आणि इथं आपण आता उदाहरण बघणार आहे फॉस्फरस पेंटाक्लोराइडचं, म्हणजे PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइडचं. तर काय इथं सांगितलंय बघा, the 5 chlorine atoms in PCl5 occupy structurally equivalent positions or not was a question. बघा आता PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड, हा PCl5 जो आहे किंवा हा फॉस्फरस पेंटाक्लोराइडचा जो मॉलिक्यूल आहे, ह्याच्यामध्ये असलेले हे जे 5 क्लोरीन ऍटम्स आहेत ह्यांच्या पोझिशन्स नेमक्या कशा आहेत? सगळे 5च्या 5 क्लोरीनचे पोझिशन सेम आहे का पोझिशन्स कोणाचे त्यातले वेगळे आहेत हे कन्फर्म करण्यासाठी, किंवा हे नेमकी पोझिशन कशी होती असते हे माहिती नव्हतं. मग हे कन्फर्म करण्यासाठी इथं काय केलं तर पुन्हा एकदा ह्या आयसोटोपिक लेबलिंग टेक्निकचा वापर केलेला आहे. टू नो धिस द सबस्टन्स इज सिंथेसाइज्ड युजिंग PCl3 and to know this the substance is synthesized using PCl3 and Cl2 labeled with isotope Cl36. बघा PCl5 कसं तयार होतोय तर फॉस्फरस ट्रायक्लोराइडचं क्लोरिनेशन करायचं, PCl3 आणि Cl2 ह्या दोघांची रिएक्शन आहे. मग ह्या रिएक्शन मधून PCl5 तयार होणार आहे. तर आता इथं काय केलेलं आहे तर हा जो PCl5 तयार करायचा आहे त्याच्यामध्ये हा जो क्लोरीन जो आहे त्या Cl2 मधला तो लेबल केलेला आहे. म्हणजे क्लोरीनचा 35 हा एक रेग्युलर आयसोटोप आहे, पण इथं आयसोटोप कुठला घेतलेला आहे? रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप 36 इथं यूज केलेला आहे. सो आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण ती रिएक्शन बघू. नेमकी रिएक्शन तुमच्या समोर आहे. PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइड रिएक्ट्स विथ क्लोरीन, म्हणजे क्लोरिनेशनची सिंपल अशी रिएक्शन आहे. आणि ह्याच्यातून तयार काय होतोय? PCl5. सो PCl3 प्लस Cl2 गिव्स PCl5. फक्त आता ह्याच्यामध्ये काय वेगळं आहे तर हा जो क्लोरिनेशन साठी घेतलेला Cl2 आहे तो लेबल्ड आहे. बघा ह्याच्यावरती स्टार दिसतोय ह्या क्लोरीन वरती, म्हणजे तो Cl35 नसून तो कोण आहे? Cl36, म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप क्लोरीनचा इथं वापरलेला आहे. मग काय झालं तर बघा PCl3 मधले 3 क्लोरीन हे रेग्युलर आहेत, Cl35 आहे, आणि हा जो क्लोरीन वापरलाय Cl2 क्लोरिनेशन साठी तो आहे लेबल्ड, म्हणजे तो रेडिओ ऍक्टिव्ह आहे Cl2. मग प्रॉडक्ट तयार झाला त्यावेळी काय झालं, हे 5 PCl3 मधले 3 आणि हे नवीन आलेले 2 असे 5 क्लोरीन आता त्या फॉस्फरसला अटॅच झालेले आहेत, आणि हा एक PCl5 तयार झाला. आता पुढं हा जो PCl5 आहे की ज्याच्यामध्ये 2 रेडिओ ऍक्टिव्ह क्लोरीन सुद्धा आहेत, असा हा PCl5 ह्याचं पुन्हा हायड्रोलिसिस केलेलं आहे. So this PCl5 phosphorus pentachloride is hydrolyzed. So PCl5 plus H2 ही हायड्रोलिसिसची रिएक्शन. प्रॉडक्ट काय आहे बघा, POCl3 म्हणजे फॉस्फरस हायपोक्लोराइड एक तयार झालेला आहे आणि 2 HCl चे मॉलिक्यूल तयार झालेले आहेत. आणि ह्यात काय दिसतंय बघा, हा जो HCl आहे ह्या HCl वरती जो HCl मध्ये जो क्लोरीन आहे
त्या क्लोरीन वरती इथं आपल्याला एक लेबल केलेलं दिसतंय. म्हणजे आता हे थेरॉटिकल ही रिॲक्शन आहे, हा समजून घ्या. मग हा जो HCl मध्ये बाहेर पडलेला जो क्लोरीन आहे, ते 2 क्लोरीन कसे आहेत, आयसोटोपिक आहेत किंवा ते रेडिओ ऍक्टिव्ह आहेत. ह्याच्यावरून काय समजलं बघा. Experimentally, it was proved that all the radioactive chlorines remained with HCl and none with POCl3. ह्या एक्सपेरिमेंट वरून आपल्याला काय समजलं, आपण अगोदर काय केलं, PCl3 फॉस्फरस ट्रायक्लोराइडचं क्लोरिनेशन केलं. क्लोरिनेशन करताना हा जो Cl2 होता तो आयसोटोपिक वापरला, लेबल्ड PCl5 तयार केला. हा PCl5 चं पुन्हा आपण हायड्रोलिसिस केलं, 2 प्रोडक्ट मिळाले. एक होता POCl3 आणि दुसरा होता HCl. मग हे जे रेडिओ ऍक्टिव्ह क्लोरीन होते ते कुठं आहेत, HCl मध्ये आहेत. POCl3 मध्ये जे 3 क्लोरीन आहेत ते रेग्युलर म्हणजे नॉर्मल क्लोरीन आहेत, 35 मास असणार. This indicates that 2 chlorine atoms in PCl5 occupy different positions from the rest of the 3 chlorine. बघा, हायड्रोलिसिस केलं PCl5 चं, त्याच्यामध्ये काय बघायला 2 प्रोडक्ट मिळाले. एक आहे POCl3 फॉस्फरस हायपोक्लोराइड आणि एक आहे हे HCl. मग ह्या HCl मध्ये जे 2 क्लोरीन निघून गेले हायड्रोलिसिस झाल्यानंतर, हे 2 आणि हे POCl3 मध्ये असणारे 3 असे ह्या 5 क्लोरीनचे 2 ग्रुप आहेत असं आपण म्हणू. POCl3 मध्ये राहिलेले 3 क्लोरीन हे एका प्रकारचे आहेत आणि HCl मध्ये बाहेर पडलेले क्लोरीन हे वेगळ्या प्रकारचे आहेत. असे हे 2 ग्रुप्स आहेत. म्हणजेच ह्या PCl5 मधल्या